विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरच्या प्रकारामध्ये आपण 2 पाय 4 पाय 2 चाकं 4 चाकं याच्यावर येणारे वाहनांवरती, डोक्यावरती, पायावरती, संख्यावरती येणारे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. त्याच प्रकारातील आपण घेऊन आलेलो आहोत दुसरा प्रकार, खूप महत्त्वाचा प्रकार, अतिशय महत्त्वाचा आहे, परीक्षेला पडतो हा प्रश्न. पोलीस भरती असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो, MPSC असो, केंद्र सरकार, राज्य सरकार, सर्व स्पर्धा परीक्षेला अशा प्रकारचे प्रश्न पडत आहेत. आणि या प्रश्नांची आपण शॉर्ट ट्रिक्स घेऊन आलेलो आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये X मानू Y मानू अशी लॉंग कट चालत नाही, सेकंदामध्ये उत्तर येणं खूप महत्त्वाचं असतं. चला तर बघूया या प्रश्नाकडे. प्रश्न पहिला, एका मैदानावर उभ्या असलेल्या 3 चाकी ऑटो रिक्षा व दुचाकी मोटरसायकल यांच्या हँडलची संख्या 16 आहे आणि त्यांच्या चाकांची एकूण संख्या 41 आहे. तर मैदानावर किती ऑटो रिक्षा व मोटरसायकल आहेत? याच्या अगोदर आपण 2 चाकं 4 चाकं पाहिलं होतं. आता आपण पाहतोय 3 चाकी आणि 2 चाकी वाहन. चला तर बघूया कसं सोडवायचं सेकंदामध्ये विना पेन उचलता. हे बघा, त्यांचे हँडल लक्षात ठेवा. हँडलची संख्या म्हणजे त्यांची संख्या म्हणजे डोक्यांची संख्या. आता ऑटो रिक्षाला डोकं वगैरे नसतं, तर इथं हँडल असतात. एकतर हँडल म्हटलं जाईल किंवा त्यांची एकूण संख्या असं तरी म्हटलं जाईल. तर टोटल हँडल आहेत 16, चाके आहेत 41. प्रश्नामध्ये दिलंय हँडलची संख्या 16, चाकांची संख्या 41. आता आपल्याला काय करायचंय लक्षात ठेवा. मी क्लासमध्ये शिकवताना मुलांना, विद्यार्थ्यांना जे ऑनलाईन क्लासला आहेत त्यांना गावरान भाषेमध्ये सुरुवातीला एक वाक्य लिहून देत असतो. तेच वाक्य लक्षात ठेवायचं. 2 चाकी आणि 3 चाकी जर दिलं, 2 चाकी आणि 3 चाकी जर दिलं तर त्यांची एकूण संख्या, हँडलची संख्या याची दुप्पट करायची. लक्षात ठेवा. हँडलची संख्या, वाहनांची संख्या यांची दुप्पट करायची. हँडलची संख्या आहे 16, 16ची दुप्पट आली 32 वजा करा. ज्या लोकांना 32 कसं आलं समजलं त्यांना उत्तरच आलं. मग 32 कसं आलं? हँडलची संख्या आहे 16 आणि 16ची दुप्पट 32 करा. चाकामधून वजा 41 मधून 32 गेले, 9 उरले. परत लक्षात ठेवा, सुरुवातीला वजाबाकी केल्यावर जी संख्या येते, ज्याला चाके जास्त त्याची असते. मग मोटरसायकलला चाकं जास्त का ऑटो रिक्षाला? तर अर्थातच ऑटो रिक्षाला चाके जास्त असतात. 3 चाकी ऑटो रिक्षा आहे म्हणून सुरुवातीला वजाबाकी केल्यावर जी संख्या येते, ज्याला चाके जास्त त्याची असते. म्हणजे 41 वजा 32 उत्तर आलं 9. याचा अर्थ त्या मैदानावर 9 ऑटो आहेत. आणि मग जर 16 पैकी 9 ऑटो असतील, 16 पैकी 9 ऑटो असतील तर मग मोटरसायकल बघू आपण किती असतील. तर मोटरसायकल असतील 7. संपलं. बघा, मोटारसायकल 7. आपलं उत्तर खरंच बरोबर आहे का बघू बरं. 9 7 16 बरोबर. आता यांच्या चाकांची संख्या 41 येते का हे बघू. बघा, 3 चाकी ऑटो रिक्षा आहेत म्हणजे 9 त्रिक 27 म्हणजे 9 ऑटोचे 27 चाकं. आणि मोटरसायकल किती आहेत? 7 मोटरसायकल 2 व्हीलर याची 7 दुनी 14 चाकं. 27 अधिक 14 बघा 41 होत का? जर 41 आलं तर आपलं उत्तर बरोबर आहे. जर 41 उत्तर आलं तर आपलं उत्तर बरोबर आहे आणि त्यामुळे 41 उत्तर येतं. आता थोडं थांबा. सुरुवातीला काय विचारलं बघा. सुरुवातीला विचारली ऑटो रिक्षा. सुरुवातीला ऑटो रिक्षा विचारलं. ऑटो किती आहे? 9. नंतर काय विचारलं? मोटरसायकल. मोटरसायकल किती निघाल्या? 7. आपलं उत्तर आलं 9,7. जर असं विचारलं असतं मोटरसायकल व ऑटो रिक्षा तर उत्तर आलं असतं 7,9. छोटी मगर मोठी बात आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारातील आपण दुसरा प्रश्न घेऊन आलेलो आहे. बघा प्रश्न काय आहे. एका पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या
तीन चाकी ऑटो रिक्षा व दुचाकी मोटरसायकल यांच्या हँडलची एकूण संख्या 42 आहे, 42 आहे हँडल आणि तर त्यांच्या चाकांची संख्या 103 आहे. आपल्याला विचारलंय की त्या पार्किंग मध्ये किती ऑटो रिक्षा व मोटरसायकल आहेत. सेम प्रश्न, 2 चाकी आणि 3 चाकी. आपण बघतोय 2 चाकी आणि 3 चाकी, तर आपला विचारलंय ऑटो रिक्षा व मोटरसायकल यांची संख्या. आता तुम्हाला माहित झालं असेल, काही सेकंदामध्ये पेन न उचलता तुम्ही डायरेक्ट प्रश्न सोडू शकता. बघा आपल्याला काय करायचंय, आपल्याला करायचंय हँडल्स. लक्षात ठेवा, हँडलची संख्या म्हणजे त्यांची संख्या, हँडलची संख्या म्हणजे त्यांची संख्या. हँडल आहेत 42 42 आणि चाके आहेत 103. हँडल आहेत 42, चाक आहेत 103. पटकन काय करायचंय, हँडलचं दुप्पट करायचं, त्यांची संख्या हँडलची संख्या जेवढी असेल त्याच्या दुप्पट करायची. हँडल आहेत 42, चला 42 दुप्पट करा बरं. 42 दुप्पट येईल 84. याची दुप्पट करायचं म्हणजे 2 न गुणणं. याची दुप्पट किती आली, 84. आता आपण 103 मधून चाकांमधून हँडलची दुप्पट वजा करायची. 103 मधून आपण करूया 84 वजा. उत्तर आलं आपलं 19. उत्तर आलं आपलं 19. आता तुम्हाला माहिती आहे, सुरुवातीला वजा बाकी केल्यावर जे उत्तर येतं, ज्याला चाक जास्त त्याचं असतं. मग मोटरसायकलला चाक जास्त का ऑटो रिक्षाला, तर अर्थातच ऑटो रिक्षाला चाक जास्त असतात. आणि मग याचा अर्थ 3 चाकी वाहन म्हणजेच ऑटो किती असतील, 19 ऑटो आहेत. आणि मग जर 42 पैकी 19 ऑटो असतील, 42 पैकी 19 ऑटो असतील, तर मग दुचाकी किती असतील त्या पार्किंग मध्ये, 23 दुचाकी असतील. मोटारसायकल 2 चाकी किती असतील, 23. ऑटो रिक्षा 19, मोटरसायकल 23. आपला विचारलंय ऑटो रिक्षा आणि मोटरसायकल, मागच्याच प्रश्नासारखा प्रश्न आहे म्हणून आपलं उत्तर येईल 19,23. आणि जर आपला असं विचारलं असतो मोटरसायकल व ऑटो रिक्षा, उलट मोटरसायकल अगोदर ऑटो रिक्षा नंतर, तर आपण काय म्हणलं असतं 23 वजा 19. बघा किती सोपं आहे. XY स्पर्धा परीक्षेमध्ये XY चालत नाही, तर सेकंदामध्ये उत्तर पाहिजे. XY शाळेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रकार तिसरा घेऊन आलेलो आहे. आपण सुरुवातीला केलं 2 चाके 4 चाके, त्यानंतर आपण बघितलं 2 चाके 3 चाके. आता आपण बघतोय 3 चाके आणि 4 चाके. उदाहरण खूप महत्वाचं आहे, मी तुम्हाला परत एकदा सांगतो. जर तुम्ही X मानू Y मानू अशा भानगडीमध्ये तुम्ही गुंतलात तर स्पर्धा परीक्षेचा पेपर कव्हर होत नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये सेकंदामध्ये उत्तर येणं खूप महत्वाचं असतं. सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे आपल्याला, सेकंदामध्ये. आणि मग आपण ते शिकतो या ठिकाणी. आता बघा प्रश्न असा आहे, प्रकार तिसरा मधला प्रश्न पहिला असा आहे, एका पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या 3 चाकी आणि 4 चाकी, 3 चाकी ऑटो रिक्षा आहेत, 4 चाकी मोटार कार आहेत, यांची टोटल संख्या आहे 18 संख्या आहे. आणि आपल्याला विचारलं परत पुढे काय दिलं आहे, त्यांच्या चाकांची संख्या 62 आहे. आपल्याला विचारलं 4 चाकी व 3 चाकी वाहने किती आहेत मग त्या पार्किंग मध्ये, असं विचारलं. त्यांची एकूण संख्या आहे 18, चाकांची संख्या आहे 62. आपल्याला विचारलेलं आहे मग 4 चाकी व 3 चाकी किती आहेत सांगा, असं विचारलेलं आहे. प्रश्न अशा प्रकारचे परीक्षेला येतात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही स्पर्धा परीक्षा देत आहात. बघा त्यांची एकूण संख्या, वाहनांची एकूण संख्या जी आहे, वाहनांची एकूण संख्या आहे 18. चाकांची संख्या एकूण चाके आहेत 62. जर 3 चाकी आणि 4 चाकी वाहने आली तर तुम्हाला एक लक्षात ठेवा, मी ऑनलाईन क्लासमध्ये
विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रकार सुरू करण्यापूर्वी एक गावरान भाषेमध्ये वाक्य लिहून देत असतो. तेच वाक्य तुम्हाला त्या प्रकारामध्ये लक्षात ठेवायचं. एवढा मोठा प्रकार लक्षात ठेवायचं नाही, ते वाक्यच लक्षात ठेवायचं. इथं मागच्या प्रकारामध्ये आपण बघितलं 2 चाकी 3 चाकीमध्ये की दुप्पट करून वजा करावे आणि 3 चाकी 4 चाकी आलो तर आपल्याला एकच काम करायचंय, तिप्पट करायचंय. तिप्पट करायचंय. काय तिप्पट करायचंय? एकूण वाहनांची संख्यांची तिप्पट करायची. मग बघा, तिप्पट करणे म्हणजे 3 न गुणणे, पण कुणाची? वाहनांच्या संख्यांची तिप्पट करायची. 18 त्रिक 54 तिप्पट केली. तोंडी करू शकता तुम्ही प्रश्न. XY कुठं जाता XY मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये सेकंदात उत्तर यावं लागतं. 18 त्रिक 54 चाकामधून वजा करायचं, तिप्पट करायचं. वाहनांची तिप्पट करून चाकातून वजा करायचं. वजा बाकी केल्यानंतर जे उत्तर येतं, ज्याला चाके जास्त त्याचं असतं. म्हणून 62 मधून आपण 54 वजा करूया. उत्तर आलं 8. उत्तर आलं 8. आता तुम्हाला माहित आहे मोटर कारला जास्त चाके असतात, म्हणून सुरुवातीला वजा बाकी केल्यावर जे उत्तर येतं, ज्याला चाक जास्त त्याचं असतं. म्हणजे 4 चाकी 8 वाहने आहेत. 4 चाकी 8 वाहने आहेत. मग जर 18 वाहनापैकी 18 टोटल आपल्याकडे व्हेकल्स आहेत, 18 वाहनापैकी जर 8 4 चाकी असतील, 18 पैकी 8 4 चाकी आहेत, तर मग 3 चाकी ऑटो किती आहेत? तर 10 ऑटो आहेत. 10 4 चाकी आहेत. 8 10 8 18. आता आपलं उत्तर खरंच बरोबर आहे का हे पण तुम्ही चेक करू शकता. 8 4 चाकी वाहने आहेत. 8 चोक 32 काय? तर 4 चाकी वाहने 8 आहेत, म्हणून 8 चोक 32 चाके. आणि ऑटो रिक्षा आहे 10. ऑटोला चाके 3. 10 गुणिले 3 30 आणि 32. जर 62 उत्तर आलं तर बरोबर आहे. बघा 30 आणि 32 किती? 62 आलं आपलं उत्तर बरोबर. तोंडी काढू शकता हो. वन्स मोर, वाहनांची तिप्पट करावी, चाकामधून वजा करावी. सुरुवातीला जे उत्तर येतं, ज्याला चाके जास्त त्याचं असतं. 62 वजा 54 उत्तर आलं 8. म्हणजे मोटार कारला चाक जास्त, त्यामुळं 8 आहेत मोटार कार. जर 18 पैकी 8 मोटार कार असतील तर मग 3 चाकी ऑटो. 18 मधून 8 गेले, उरले किती? 10. संपलं. इथंच नाही, इथं बघा शेवटी काय विचारलं. शेवटी विचारलेलं आहे 4 चाकी व 3 चाकी. 4 चाकी किती आहेत? 8. आणि 3 चाकी किती आहेत? ऑटो 10. आपलं उत्तर आलं 8,10. पर्यायमध्ये 10,8 सुद्धा असू शकतं बरं का, आणि 8,10 पण असू शकतं. आपलं उत्तर आहे 8,10. नाहीतर एवढं करून छोट्याशा गोष्टीसाठी आपला 1 मार्क जाऊ नये. परीक्षेमध्ये 1 मार्क महत्वाचा असतो.